महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जाफराबाद ग्रामपंचायतीत पथदिवे भ्रष्टाचाराच्या अंधारात, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलमांची पायमल्ली, वॉरंटी काळातच पुन्हा खर्चाचा घाट, काम न करताच 1,90,000 निधी गेला कुठे। जाफराबाद स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने विकास कामांच्या नावाखाली नियमांना केरांची टोपली, प्रत्यक्ष काम करण्यापूर्वीच 1,90,000 रुपयांचा निधी उचलल्याचा खळबळजनक प्रकार। असं नाही आहे, प्रत्येक समस्याला ग्रामपंचायत डिपेंड करून ग्रामपंचायत यांना म्हणजे आदेश देऊन ग्रामपंचायत ठराव काढून सगळ्या कामाची व्यवस्था करायला पाहिजे। आज ग्रामपंचायत कोणतं व्यवस्था, किती पैसे येत आहे, काय कमी झाले, याच्या पलीकडे दुसरा व्यवस्था नाही आहे त्यांची। हे सगळं सुरू आहे सर, असं सुरू आहे। आज मी एवढं सांगून मी आंदोलनाची इशारा देण्याची प्रयत्न करतो। आंदोलन करणंच आहे, आम्ही करेल। आणि मी बोलत आहोत आनंदराव बापू आशा टेकडाताला, सामाजिक कार्यकर्ता। पुन्हा एक सांगितलं त्यांना मी सरपंचांना, गेल्या 4 महिन्या अगोदर स्ट्रीट लाईट लावले होते, त्याची गॅरंटी वॉरंटी पिरियड असताना ज्या ठेकेदारांनी लावली त्या ठेकेदारांना लेटर न पाठवता, त्यांना माहिती न देता पुन्हा नवीन बल्ब लावासाठी, स्ट्रीट लाईट लावासाठी त्यांनी पैसे उचलणं केले। एमबी नाही त्याची कोणती कागद नाही, काही म्हणजे हे नाही आहे, नसताना सुद्धा त्यांनी पैसे उचलले। शिवंच्या तालुक्यामध्ये म्हटलं तर मनमानी कारभार ग्रामपंचायत जाफराबादची आहे असं दिसून येते आम्हाला। कारण आम्ही जाऊन काही विचारलं, त्यांनी उद्धट जवाब, त्यांना काय विचारला, उद्धट जवाब। अवघ्या 2-3 महिन्यांपूर्वी बसवलेले पथदिवे अद्याप वॉरंटी कालावधीत असतानाही 1,90,000 रुपयांचा निधी उचलल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे। नवीन दिव्यांच्या नावाखाली हा आगाऊ खर्च दाखवण्यात आला आहे। काय आहे नेमका प्रकार? जाफराबाद ग्रामपंचायत हद्दीत काही महिन्यांपूर्वीच नवीन बल्ब आणि पथदिवे बसवण्यात आले होते। नियमानुसार या साहित्याचा वॉरंटी पिरियड सुरू असताना देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित पुरवठादाराची असते। मात्र जुने दिवे सुस्थितीत असतानाही पुन्हा नवीन कामाची कारणे पुढे करून 4 दिवसांपूर्वी 1,90,000चे बिल काढण्यात आले। ग्रामस्थांनी विचारणा केली असता बल्ब लावायचे आहेत म्हणून पैसे काढले असे अजब आणि बेजबाबदार उत्तर सरपंचाकडून देण्यात आले। अधिनियमातील कलमांचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे। कलम 57 महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 57 नुसार ग्रामनिधीचा वापर केवळ मंजूर कामासाठी आणि नियमानुसारच करता येतो। काम पूर्ण होण्यापूर्वीच निधी काढणे हा आर्थिक गैरव्यवहार मानला जातो। कलम 39 कर्तव्यात कसूर करणे, अधिकाराचा गैरवापर करणे किंवा आर्थिक अनियमितता करणे या कारणास्तव सरपंचावर कलम 39(1) नुसार अपात्रतेची कारवाई करण्यात यावी। कलम 140 नुकसान भरपाई, जर ग्रामपंचायतीच्या पैशाचा दुरुपयोग झाला असेल तर कलम 140 अन्वये संबंधित दोषी व्यक्तीकडून सरपंच ग्रामसेवक ती रक्कम व्याजासह वसूल करण्यात यावी। कोणतेही सरकारी काम पूर्ण झाल्याशिवाय आणि त्याचे MB रेकॉर्ड झाल्याशिवाय बिल काढता येत नाही। मग काम सुरू होण्यापूर्वीच ही रक्कम कोणाच्या स्वाक्षरीने काढली गेली, यामध्ये ग्रामसेवक आणि सरपंच यांचे संगनमत आहे का, असा प्रश्न आता ग्रामस्थ विचारत आहेत। या गंभीर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आता जोर धरत आहे। याकडे गटविकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष देणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। नमस्कार पत्रकार बांधवांनो, आज यासाठी तुम्हाला इथं बोलवण्यात आलं आहे पत्रकार परिषद म्हणून की जाफराबाद ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शासकीय निधीची गैरव्यवहार होत आहे म्हणून पत्रकार परिषद बसवण्यात आला आहे। आज उपसरपंचांना 3 महिन्या अगोदर सरपंचाने 3 महिन्या अगोदर त्यांना चेक पॉवर मिळाली होती। त्या वेळामध्ये 18 लाखाची घोटाळा दिसून आल्यानंतर त्याची तक्रार आम्ही नोंदवलं बीडसाहेबकडे नोंदवल्यानंतर ते लोक आज 3 महिने झाले पत्र देऊन आजवरी त्या घोटाळ्याची पूर्णपणे माहिती दिली नाही। ते तिकडे चालू असताना सुद्धा आज पुन्हा 1,90,000 रुपये उचलण्यात आला आहे।
2 दिवस अगोदर उचलल्यानंतर ते आम्हाला माहीत झाल्यानंतर सरपंच साहेबांना फोन करून आम्ही विचारलं होतं की साहेब तुम्ही पैसे कसं का उचलले, कोणत्या कामासाठी उचलले, हा शब्द आम्ही विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की उद्या परवा आम्ही स्ट्रीट लाईट लावायचा आहे या शब्दांना त्यांनी सांगितल्यानंतर मी म्हटलं काम करायच्या आधी तुम्ही पैसे कसं का उचलले या शब्दांनी त्यांना म्हटल्यानंतर पुन्हा एक सांगितलं त्यांना मी सरपंच साहेबांना गेल्या 4 महिन्या अगोदर स्ट्रीट लाईट लावले होते, त्याची गॅरंटी वॉरंटी पिरियड असताना ज्या ठेकेदारांनी लावली त्या ठेकेदारांना लेटर न पाठवता, त्यांना माहिती न देता पुन्हा नवीन बल्ब लावासाठी, स्ट्रीट लाईट लावासाठी त्यांनी पैसे उचलणं केले. MB नाही त्याची कोणती कागद नाही, काही म्हणजे हे नाही आहे, नसताना सुद्धा त्यांनी पैसे उचलले. हा गंभीर परिस्थिती आहे. कसं आहे म्हणजे आज पहिल्यांदा 2 महिना 3 महिना उपसरपंचांना होता चार्ज, त्यांनी 18 लाखाची घोटाळा करून बसले, ते चौकशी चालू आहे. पुन्हा त्यांना 3 महिन्यासाठी का 4 महिन्यासाठी पुन्हा चार्ज मिळाले त्यांना. आज असलेले पैसे पूर्ण संपवले. काम कोणता केले, काय केले माहित नाही. काहून माहित नाही म्हणजे आमसभे नाही आमच्या गावात. काहून माहित नाही लोकांना म्हणजे आमसभे नाही. आमसभेमध्ये 15-20चे पैसे एवढा आले, या फलाना या स्कीमचा एवढा पैसे आले. लोकांसमोर एकही दिवस ठेवले नाही आजपर्यंत. इथं या ग्रामपंचायतमध्ये सर्वात जास्त सिरोंचा तालुक्यामध्ये म्हटलं तर मनमानी कारभार ग्रामपंचायत जाफराबादची आहे असं दिसून येते आम्हाला. कारण आम्ही जाऊन काही विचारलं, त्यांनी उद्धट जबाब. त्यांना काय विचारला, उद्धट जबाब. आज ग्रामपंचायतचा सदस्य असो किंवा सरपंच असो किंवा सचिव असो, यांनी ग्रामपंचायतच्या अधिनियमाला उल्लंघन करून नाही का काम करत आहेत हे लोक. म्हणजे हे एक प्रकारचा भ्रष्टाचार असा आहे की काय होईल समोर त्यांना माहित आहे काय होईल, याला न विचार करता, या गोष्टीकडे लक्ष न देता आज पब्लिकचा पैसा एवढा नाश करून राहिले. याची जबाब कोण देणार आम्हाला? आज सचिवकडे जाऊ शकत नाही आम्ही, गेला तर त्याने उद्धट शब्द बोलते, सरपंचाकडे गेलं तर सरपंच तेच बोलते. मग याची आम्हाला माहिती कोण देणार? बीडे साहेबांकडे लेटर टाकून तप्पी बनली आहे एवढी. या ग्रामपंचायत बाबतीत आम्ही टाकलेलं पत्र आहे एवढं टप्पी बनून आहे. मग पत्राची पक्ष का ठेवले? माहिती द्यायसाठी ठेवले की नाही? वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगत हे पत्र जे आम्ही निवेदन देतो तुम्हाला, त्या निवेदन काय गोळा करता का तुम्ही, काय करता? त्याची आजपर्यंत आम्हाला माहिती नाही भेटत. एवढाच विषय होता आम्हाला. या विषयावर गंभीर कारवाई करावी. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आनंद आशा सिरोंचा, गडचिरोली.